आज आपण चिकन तंदुरी करणार आहे बघा। ही अख्खीच कोंबडी घेतली आहे बघा, मी धुतली आहे स्वच्छ। आता ह्याला ना आपण पीस करून घेऊया जराशे, म्हणजे असं जरा इथून शिरा घेऊया करून, म्हणजे ना आपलं मसाला आतमध्ये जाईल। हे बघा अशा शिरा घ्यायच्या करून, म्हणजे मसाला आपला आतमध्ये जाईल। बाहेर हे किती महाग भेटतं, मग आपण हे घरीच करायचं। हे बघा अशा या शिरा घेतल्या करून। आता ह्याच्यामध्ये आपण हे लिंबू आहे बघा, हे लिंबू पहिलं पिळून घेऊया। सगळं लिंबू चांगलं पिळून घेऊया आपण। पूर्ण रेसिपी दाखवूया तुम्हाला कशी करायची ते घरामध्ये तंदुरी। बघा आता हे चांगलं चोळून घेऊया आपण आधी लिंबू टाकलेलं। पूर्ण अख्खी कोंबडी आहे। आता हे चोळलं आपण। आता त्याच्यामध्ये दही आहे बघा, लिंबू लावून फक्त चोळलं। आता दही दही लावून चांगलं चोळायचं। मीठ, हळद आणि गरम मसाला हा टाकूया, आणि माझं घरातलं लाल मसाला आहे, आगरी मसाला हा टाकूया। आम्ही तिखट खातो जास्त म्हणून मी जास्त टाकलाय। आणि हा तंदुरी मसाला आहे ह्याचा, एव्हरेजचा हा तंदुरी मसाला आपण टाकूया याच्यामध्ये। अद्रक, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर याची पेस्ट आहे। काय कंजूसी करायची नाही, मस्त सगळं लावून घ्यायचं। आता ह्याला हे सगळं लावून घ्यायचं। आपल्याला ताबडतोब करायचं असेल ना तरी सुद्धा आपण 15-20 मिनटं मॅरिनेट करायला ठेवूया। ये हमारा तंदूरी ऑलमोस्ट रेडी हो गया है। आप देख सकते हो ये कैसा मैरिनेट हो चुका है। इसमें कितना ऑयल, कितना सब आपको बताया गया है पहले ही वीडियो में। आप देख सकते हो हम कहाँ पर ये बना रहे हैं। तो उसी हिसाब से वीडियो को लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल नोटिफिकेशन दबाना मत भूलिए। तो जैसे कि आप देख सकते हैं हमारा तंदूरी बनकर तैयार है। आप देख सकते हैं अभी इसका प्लेटिंग किया जाएगा। देख सकते हैं इसका मैरिनेट हो चुका है। देख सकते हैं एकदम आपके सामने एकदम रसीली तंदूरी बनकर तैयार हो चुकी है। तो लाइक कीजिए, सब्सक्राइब कीजिए।